नमस्कार, मी डॉक्टर करिश्मा डफळे, फर्टिलिटी तज्ञ पुणे। आज मी तुम्हाला लाईफस्टाईल डिसऑर्डर्समुळे इन्फर्टिलिटी कशी वाढलेली आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो आणि हे कुठले फॅक्टर्स आहे की लाईफस्टाईल जी आपली आत्ताची धावपळीची चालू आहे ज्याच्यामुळे आपल्याला फर्टिलिटी इश्यूज फेस करावे लागतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज अधिक माहिती देणार आहे। तर सर्वात मोठा फॅक्टर लाईफस्टाईल मधला आहे की तुमचं डाएट हेल्दी असणं हे खूप गरजेचं आहे। हेल्दी डाएट म्हणजे तुमचा घरी केलेला वरण भात भाजी पोळी हे अतिशय महत्त्वाचं आहे। आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपलं घरचं जेवण ठेवून मोस्टली आपण बाहेरचं जंक फूड किंवा फास्ट फूड खात आहोत। तर ह्याच्यामध्ये असलेले ॲडिटिव्स किंवा प्रिझर्वेटिव्स किंवा जे आपण पॅक्ड फूड प्रिफर करतो त्याच्यामधले जे प्रिझर्वेटिव्स आहे याचा इम्पॅक्ट डायरेक्ट आपल्या एग क्वालिटी आणि स्पर्म क्वालिटीवर होत असतो। अपार्ट फ्रॉम दॅट द एन्व्हायरमेंटमध्ये जे पोल्युटंट्स आहेत किंवा जे केमिकल एक्सपोजर आहे ह्याचा इफेक्ट देखील आपल्या स्पर्म आणि एग क्वालिटीवर होत असतो। अपार्ट फ्रॉम दॅट आता प्लास्टिकचा यूज खूप वाढलेला आहे। आपलं प्लास्टिकमध्ये जे आपण फूड स्टोअर करतो किंवा जे आपले डबे असतात तर हे प्लास्टिकचे मायक्रो पार्टिकल्स फूडमध्ये एंट्री करून सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे। सो प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे हे तेवढंच महत्त्वाचं आहे। अपार्ट फ्रॉम दॅट 8 तास झोप घेणे हे इक्वली इम्पॉर्टंट आहे। स्लीप ही अतिशय फर्टिलिटीसाठी इम्पॉर्टंट आहे कारण कडे जे हार्मोन्स रिलीज होतात इम्बॅलन्समुळे त्याचा परिणाम फर्टिलिटीवर होतो। प्लस ॲडिक्शन्स लाईक स्मोकिंग ड्रिंकिंग हे अतिशय घातक आहे स्पर्म्स मोटिलिटीसाठी आणि एक क्वालिटीसाठी। सो जर तुम्ही फर्टिलिटी प्लॅन करत असाल तर स्मोकिंग आणि ड्रिंकिंग हे कमीत कमी ठेवावं। अपार्ट फ्रॉम दॅट वजन हा एक आपल्या इंडियामध्ये आता ओबेसिटीची एपिडेमिकच आहे। ज्या लेडीज आमच्याकडे येतात 24-25 यांचा BMI किंवा उंचीसाठी लागणारं वजन हे खूप जास्ती हाय आहे। नॉर्मली BMI आपला 22 ते 24 असला पाहिजे, पण माझ्याकडे आता येणारे जे कपल्स आहेत तर व्हेरी हाय BMI आहे त्यांचा 28-30। अशा लेडीजमध्ये इस्ट्रोजन एक्सेस असतं, ज्यांचं वजन जास्ती असतं। त्या इस्ट्रोजन एक्सेसमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो, ओव्युलेशन व्यवस्थित होत नाही। त्याच्यामुळे प्रत्येक स्त्री जी फर्टिलिटी किंवा बेबी प्लॅन करत असेल हिनी हेल्दी डाएट घेणे, एक्सरसाइज करणे प्लस तिने व्यवस्थित झोप घेणे या ट्रीटमेंटकडे बघायचा। तिचा ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह असला पाहिजे। तिच्या हजबंडनी देखील तिला ह्या जर्नीमध्ये सपोर्ट केलं पाहिजे। हे सर्व फॅक्टर्स जर तुम्ही लक्षात घेतले तर हे तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस तुमच्या जीवनशैलीत घेतले तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा मिळेल। धन्यवाद।